नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 361 आणि 362. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सत्य शोधनार्थ म्हणजे आपण कोण, आपण काय, याकरता तुम्ही जी तळमळ दाखवता ही वस्तुतः सद्गुरु कृपाच होय. जो गुरु तुमच्या आत आहे म्हणूनच श्री रमण महर्षी पण नेहमी म्हणत, इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. इट इज गॉड ग्रेस दॅट यू थिंक अबाउट गॉड. तुमच्या अंतिम हितासाठी ही कृपा तुमच्याच अंतर्यामातून कार्य करीत असते. निसर्गदत्त महाराज पुढे म्हणतात, मी तुमचे अंतिम स्वरूप जाणतो म्हणूनच मी तुमचे लक्ष त्याकडे नेहमीच खेचत असतो. पण तुम्ही स्वतःला मात्र अनेक अडथळ्यात गुरफटून घेतले आहे. पण हे अडथळे मात्र ज्याचे त्यानेच दूर केले पाहिजे. सद्गुरु कृपा ही गुरुत्वाकर्षणासारखी आहे. एखादे फळ पिकले की ते पडलेच पाहिजे. मग त्याला भूमीवर किंवा कुणाच्या हातात पडण्याला अडथळा आणेल असे काही असूच शकत नाही. सद्गुरु कृपा ही गुरुत्वाकर्षणासारखीच आहे. एखादे फळ पिकले की ते पडलेच पाहिजे. मग त्याला भूमीवर किंवा हातात पडण्याला काही अडथळा असेल असे काहीच असू शकत नाही. वास्तविक तुम्ही माझ्या वेगळे नाही आहात. वास्तविक पाहता तुम्ही माझ्या वेगळे नाही आहात. आपल्या दोघांचेही निराकार जाणीवेचे चिन्मयानंद रूपी केंद्र एकच एक आहे. आपल्या दोघांच्याही निराकार जाणीवेचे चिन्मयानंद रूपी केंद्र एकच एक आहे. फक्त तुम्ही देहमन हेच माझे रूप आहे अशी अकळपणे म्हणजे नकळत कल्पना करून कळ रूपाने आपल्या या विपरीत भ्रामक कल्पनेला अज्ञानामुळे होय, ही कल्पना नाही, हेच खरे आहे, हेच माझे रूप आहे असे म्हणताच तुम्ही स्वतःला जणू देहात कोंडूनच घेतले आहे व भासमान व्यक्ती म्हणून वावरू लागले आहात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपले भासमान व्यक्तिमत्व विरघळून टाकण्याचे काम हे आता तुमचे आहे. या बाबतीत गुरुच काय, कुणीच तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. आपल्या आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही सद्गुरु कृपा फलद्रूप होण्याकरता शिष्याने मात्र सद्गुरु वचनाला सदैव चिटकून आणि त्यावर चिंतन मनन करून त्यावरच विश्वासून राहिले पाहिजे. वचन खरे आहे की नाही याचा निष्ठापूर्वक शोध ज्याचा त्यानेच लावला पाहिजे. आपण भासमान व्यक्ती आहोत हा एक निव्वळ भ्रम आहे. वास्तविक आपल्याला व्यक्ती म्हणून जे वाटते ते केवळ आपण कल्पनेनेच निर्माण केलेले आहे आणि त्याला सत्यत्व
आणि सातत्य दिले आहे. नाना भाव, नाना विचार, नाना विकार, पूर्वधारणा, संस्कारबद्धता, हट्ट, आग्रह याचे सूक्ष्म संस्कार व्यक्तीच्या मेंदूत आपापला ठसा सतत उमटवीत आले आहेत आणि सतत उमटवीत राहणार. त्या सर्व संस्कारबद्धतेला स्वस्वरूपाच्याच अज्ञानामुळे सातत्य आणि सत्यत्व दिल्या गेले जाते आणि भासमान व्यक्तिमत्व मात्र बाणगुळासारखे उदय पावते. भासमान व्यक्तित्व म्हणजे स्वतःला आपले विचार, मते, हट्ट, आग्रह, पूर्वधारणा, संस्कार यांनी बनलेले एक बाणगुळच आहे. ते भ्रामक बाणगुळ आपल्या भ्रामक अस्तित्वाला सातत्य आणि सत्यत्व देण्याकरता वेगळे आणि स्वतंत्र असे समजते. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण व्यक्ती आहोत हा निव्वळ भ्रम आहे. वास्तविक व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपले स्वतंत्र वेगळे अस्तित्वच नाही. खरे पाहता आपली नेहमीची दूषित जाणीव मी अमुक तमुकची सर्व साठवण ही जणू विचार, विकार, मते, आग्रह, पूर्णधारणा, संस्कारबद्धता यांचीच भरवण असलेले एक निव्वळ गाठोडे आहे. त्यात फक्त भरवणीशिवाय दुसरे काहीही नाही. आपण तीच भरवण आहोत, पण केवळ भ्रमित असे भासमान व्यक्तिमत्वाला सातत्य आणि सत्वत्य देण्याकरता आपणच गाठोडे म्हणून धडपडत आहोत. हे जेव्हा मनापासून कळते, तेव्हा हे कळणे ज्यामुळे शक्य होते, त्याला समज असे म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आकाशात पाण्याने लबालब भरलेल्या पाण्याच्या कणांचा असा काळा ढग जणू लोंबकळलेला असतो. तो ढग म्हणजेच पाण्याच्या लबालब कणांनी भरलेल्या एखाद्या प्रचंड प्राण्याच्या पिशवीसारखाच दिसतो. ढग म्हणजेच पाणी. पाण्याच्या पिशवीतील पाणी म्हणजे पाण्याची पिशवीच. ढग जेव्हा आपल्याला पाण्याच्या कणापासून वेगळा आणि स्वतंत्र समजतो, तेव्हाच त्याला भासमान व्यक्तिमत्व असे म्हणतात. आणि अशा भासमान व्यक्तिमत्वाद्वारे मिळणारे सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव मात्र खरे कसे असतील, पण ते आपण खरे मानतो. हा पण खरे मानण्याचा प्रकार म्हणजे त्या भ्रामक व्यक्तिमत्वाचीच एक कला आहे. त्याचाच एक तो भाग आहे. पण या संपूर्ण समाजाचे महत्त्व कळणे म्हणजे आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणातच असणे होय. म्हणून महत्त्व कळणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. भाग 362 श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, होय मी आहे. होय मी आहे. अशा तुमच्या होय म्हणण्याच्या आधारावरच अशा तुमच्या होय आहे अशा म्हणण्याच्या आधारावरच हे सर्व विश्व टेकलेले आहे. ही आहे जाणीवच सर्व दुःखांचे मूळ आहे. ही एखाद्या पातळ त्वचेसारखी आहे. तुमच्या सत्य स्वरूपापासून या पातळ त्वचेनेच तुम्हाला दूर ठेवले आहे. होय, मी अमुक तमुक आहे. ही नेहमीची जाणीव मात्र सत्य नाही. ही नेहमीची जाणीव ज्याला मुळात अस्तित्वच नाही अशी जी आहे, मी अमुक तमुक आहे हे चेंगट त्यामुळेच तुमच्या मागे लागले आहे. ते देहाबरोबर जन्मले नाही. हे चेंगट ही भावना न बाळगताही म्हणजे हे चेंगट ही भावना किंवा मी अमुक तमुक आहे असे न बाळगताही तुम्ही तुमचे जीवन मजेत जगू शकता. देहमनाचा अंगीकार आधी झाला, मग हे चेंगट तुमच्या मागे लागले.
मुळात कुठेच विजातीयता नाही. मुळात कुठेच विजातीयता नाही. ती याच चेंगटानेच निर्माण केली आहे आणि मूळची सजातीयता मात्र अस्पष्ट केली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्याच स्वनिर्मित जगामध्ये एकाकी आणि एकटे एकटे पडलेले आहात व जग तुम्हाला मग परके आणि भीतीदायक वाटू लागले आहे व सदैव तुम्हाला ते भेडसावते आहे. जीवन मुळात हे मी अमुक तमुक आहे अशा दूषित नेहमीच्या जाणीवेशिवायच प्रवाही आहे. मी अमका तमका अशी कल्पना नसतानाही मी होतोच ना, जसाच्या तसाच होतो. अगदी शांत सुखी होतो. पण कधी कधी ही सवय अमुक तमुकची इतकी प्रभावी ठरते की मी अमका तमका हा डोकावतच राहतो आणि सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव केव्हा सुरू होतात हे मात्र कळत नाही. यापासून जर सुटकाच हवी असेल तर त्याचा खोलवर शोध घेतला पाहिजे. मी अमका तमका असताना किंवा मी अमका तमका नसताना ही जाणीव कशी असते याचे निरीक्षण केले पाहिजे. हे अमुक तमुकचे चेंगट कसे येते, याला नक्की काय पाहिजे, याचे अगदी सूक्ष्मपणे तळहातावर ठेवलेल्या एखाद्या आवळ्याप्रमाणे निरीक्षण केल्या गेले पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, योग मग तो कोणताही असो, राजयोग, ध्यानयोग, भक्तियोग, कर्मयोग, कोणताही असो, त्याचा कुणीही प्रणेता असो, या सगळ्यांचा हेतू स्वतःचे कल्पित वेगळे व्यक्तित्व पूर्णतः विरघळवून त्याची विजातीयता घालवून ते अखंड चैतन्याशी सजातीय कसे होईल व या विशाल सुंदर चित्रामध्ये एक पणाने असणारा एक मिमीपणाने असणारा, स्वतःला अमुक तमुक समजणारा, विद्रूप काळा ठिपका जो सदैव ठाण मांडूनच बसला आहे, तो कसा घालवता येईल हाच हेतू आहे. हेच पाहणे महत्वाचे ठरते. तुम्ही तुमच्या सत्य स्वरूपाला विसरला, हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे. मी अमका तमका ही आपली निरर्थक ओळख टिकाऊ नाही. म्हणूनच ही नेहमीची दूषित जाणीव आपले सातत्य टिकवू पाहते आणि तिला टिकून आपल्याशी राहावेसे वाटते. पण आपले अगोदरचे असणे पण जे आहे, त्याला त्याचे सातत्य टिकवण्याकरता कशाचीही गरज नाही. वस्तुतः तुम्हाला अज्ञान किंवा भ्रम हा झालेलाच नाही. वस्तुतः तुम्हाला अज्ञान किंवा भ्रम झालेलाच नाही. अज्ञान आणि भ्रम ज्याला झाले आहेत, त्या कल्पित भासमानला तुम्ही मात्र हुडकून काढा. भासमान मी ही नेहमीची जाणीव मी अमुक तमुक ने दूषित झालेली असते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, एक म्हणजे अतिशय गूढ गोष्ट सांगतात. ही फारच गूढ गोष्ट आहे. तुमच्यात असे एक केंद्र आहे की ते ज्याच्याकडे पाहता किंवा ज्याला आहे म्हणता, ज्याला सत्वत्व देता, त्यामुळे तुम्ही स्वतःच सत्याचे उगमस्थान बनले आहात. तुम्हाला सत्यत्व कुणाकडून मिळालेले नाही, पण तुमच्यातील जे केंद्र आहे ते असे अद्भुत आहे की तुम्ही ज्याला आहे म्हणता त्याला आहेच राहावे लागेल. तुम्ही ते मिळवलेले पण नाही, ते आहेच. तुमच्या आहेला आधाराची गरजच नाही. तुमच्या असणेपणाला कोणत्याच पुराव्याची गरज नाही. जे दिसते भासते
ते तसे नसले तरी तुम्ही तसे ते आहे म्हणता म्हणूनच आहे. तुम्ही अमान्य करा, त्याला नाही म्हणा, त्याचा डोलारा एकदम कोसळलाच समजा. इच्छा व भीतीच तुम्हाला जे खरे नाही ते आहे म्हणायला भाग पाडते. इच्छा व भीती तुम्हाला जे खरे नाही ते खरे आहे म्हणायला भाग पाडते. इच्छा व भीती यांना स्पष्टपणे नकार द्या. त्यातील मग सत्वच गळून पडेल. मग त्याच्याशी लढायचा काही प्रश्नच येणार नाही. म्हणून अलक्ष्य करा. हे अलक्ष्य करणे लढण्यापेक्षा सोपे आणि सहज आहे.